शिल्पा व्हेजिटेरियन रेस्टॉरंट. तर मी आता आलेलो आहे मुलुंड चेकनाकाजवळ शिल्पा हॉटेलजवळ. तर आज आपण इथंच जेवणार आहे, लंचसाठी आलेलो आहे. तर चला जेवूया. बाहेरच्या साईडला पण आहे नॉन AC आउट बसण्यासाठी, खूप मस्त आहे. आणि आपण आता चाललो आहे आतमध्ये, कारण की खूप ऊन आहे बाहेर. तर आपण आतमध्येच बसूया. खूप सुंदर असं ॲम्बियन्स आहे. वाव, नाईस ॲम्बियन्स. ते हात धुवून घेऊया. आहे हॉटेल शिल्पाचा मेन्यू. सूप आहे, सॅलड, मेन पास्ता, पिझ्झा, बर्गर. पण तर लंच मागवणार आहे. तर साऊथ इंडियन फूड आहे. हां, इंडियन. तर इंडियन आता स्टार्टर मागवतो. हे ॲम्बियन्स मला खूप आवडलेलं आहे. आणि ऑल ओव्हर हॉटेलचा जो लुक आहे तो खूप मस्त आहे. आणि एकदम असं हायजीन आहे. आणि AC वगैरे मस्त आहे, जरा मेंटेन भारी आहे. मसाला पापड मागवलेला आहे. तर चला मसाला पापड ट्राय करूया. या तर आपली सुरुवात ही मसाला पापडनेच झालेली आहे. मस्त क्रंची. वरून जो मसाला टाकला आहे भारी लागतं. मसाला पापड ऑलवेज भारीच लागतो. भरलेला एकदम दिलेला आहे. खूप छान लागतं. यम्मी. एवढं सगळं फिरण्यानंतर जेव्हा आपण खातो खूप मस्त वाटतं. खूप भूक लागली. पनीर अंगारा कबाब आलेला आहे, मस्त एकदम स्पायसीवाला. तर स्पायसी पाहिजे आपल्याला म्हणून हिरवी चटणी करतो. हिरवी चटणी. वाव. तर चला पनीर अंगारा कबाब ट्राय करूया. वाव, मस्त वाटतंय. खूप सॉफ्ट, मीडियम स्पायसी. आणि त्यांचा मसाला खूप भारी लागतो. आणि जी चटणी आहे ग्रीनवाली पुदिन्याची, ती पण खूप छान लागते. वाव. पनीर एकदम सॉफ्ट आहे. आणि पनीर अंगारा कबाबला माझ्याकडे रेटिंग आहे 5पैकी 4.8. खूप भारी आहे, मस्त लागतं आहे यार एकदम. हे आवडलं मला. आता आलेलं आहे पनीर 65. हो, सॉफ्ट पनीर 65ला मस्त वरून लेअर दिलेलं आहे. चला पनीर 65 ट्राय करूया शिल्पा हॉटेलचं. पनीर 65 मस्त लागतं. हा एक चायनीज स्टार्टर ऑर्डर केलेला आहे, कारण की एक इंडियन स्टार्टर आणि एक चायनीज स्टार्टर असं कॉम्बिनेशन ठेवलं आहे. आणि वरून आणि ते जे मसाला लावलेला आहे तो जरा एक युनिकनेस वाटतो आहे मला. जरा वेगळा लागतो आहे. वाव, भारी. पनीर 65 खूप मस्त वाटला मला. त्याला जो तडका दिलेला आहे तो खूप मस्त आहे, आवडला मला. आपला तिसरा स्टार्टर आलेला आहे पनीर साटे. मस्त स्टिकमध्ये लावून दिलेला आहे मसाला. पनीर साटे एकदम असं मसाल्यामध्ये वर मसाला टाकून दिलेला आहे. तर चला स्टिकसोबतच आपण ट्राय करूया पनीर साटे. पनीर साटे आणि 65चा वरचा लेअर जे लावलेला आहे खूप मस्त लागतं. आणि पनीर साठेमध्ये शेंगदाण्याची चटणीची मॅरिनेट केलेली पेस्ट आहे, ती एक मस्त लागते. भारी.
तर पनीर साठेमध्ये व्हेजमध्ये जी शेंगदाण्याची चटणी आहे ती खूप भारी बनवली गेलेली आहे. वाव, मस्त. आणि याची सर्विस खूप फास्ट आहे. एक एक स्टार्टर लगेच पटापट येत आहे. गार्लिक ब्रेड मागवलेलं आहे. जरा एक असं कॅफे स्टार्टर एक मागवलेलं आहे. तर यांचा आपण गार्लिक ब्रेड आता ट्राय करूया. डिलिशियस, सॉफ्ट आहे एकदम. वरती जे चीज टाकलं ते पण खूप छान लागतं. वाव, अप्रतिम. आता माझं सगळं पनीर 65 पनीर टिक्का सगळं मिक्स झालेलं आहे. आता हा एक वेगळा कॉम्बिनेशन मी ट्राय करतोय. वाव. तर याच्यामध्ये मला सर्वात जास्त जे आवडलेलं आहे ते आहे पनीर अंगारा कबाब. हे मीच सांगितलेलं. वाव, जबरदस्त, रिकमेंडेड आहे. आता मी कॅफे स्टार्टर आणि हे जरा मिक्स करून ट्राय करतोय. माझी एक वेगळी रेसिपी बनवतो इथं जरा, कारण की ते व्हेजिटेबल टाकलेले आहेत बघा. तर हा होणार आहे माझा गार्लिक चायनीज ब्रेड टिक्का, जे काही तुम्ही म्हणाल. वाव, आहे बघा, एकदम सँडविच टाईप दिसतोय मला, युनिक. त्याचं कॉम्बिनेशन मी केलं आहे ना, खूप छान लागतं. एकदा तुम्ही पण खूप सारे स्टार्टर मागवले असेल आणि असं व्हेजिटेबल्स वगैरे उरलं असेल तर तुम्ही असं गार्लिक ब्रेडसोबत खाऊ शकता. तुम्हाला पण खूप आवडेल. आणि चारही पण आयटम खूप छान होते. बघा, माझी प्लेट पूर्ण खाली झालेली आहे. आणि स्टार्टर नंतर तुम्ही जरा पॅप्सी जर घेत असाल तर थोडी थोडी प्या. हां हां हां. तर चारही पण स्टार्टर खूप मस्त लागले. तर चारही स्टार्टरला माझ्याकडनं रेटिंग आहे 4.8. खूप छान होते, आवडले मला. आणि सगळ्यात जास्त तर मी लास्टला जे केलेलं ना गार्लिक ब्रेडवर सगळं मिक्स करून, ते माझी रेसिपी आहे, ती खूप छान लागली मला. तर आपला आता व्हेज मराठा आलेले आहे भाजी मेन कोर्समध्ये. पनीर कोलीवाडा, एक चपाती घेतली, एक गार्लिक नान घेतलं आहे, पनीर कोलीवाडा, व्हेज मराठा. आपल्याला खूप सारे व्हरायटी ट्राय करायचे आहेत म्हणून आपण एक वेगवेगळे आयटम मागवलेले आहेत. डाळ मागवलेली आहे. अजून एक आपली फेवरेट भाजी कोकणातली काजूची भाजी आज खाणार आहे मी. काजू मसाला मागवलेला आहे. चला मित्रांनो, जेवणाला सुरुवात करूया. आधी सगळ्या भाज्यांवर मस्तपैकी लिंबू पिळून घेऊया. तर आता मी गार्लिक नान खातो, कारण की नंतर मग त्याचा चीज जो आहे तो कडक होतो. गार्लिक नानसोबत आधी मी खातोय व्हेज मराठा. त्याचा अरोमा तो खूप सुंदर येतोय. व्हेज मराठा खूप छान. व्हेज मराठाची ग्रेव्ही खूप भारी लागते. कांद्याशिवाय मजा नाही. आता ट्राय करूया पनीर कोलीवाडा. पनीर कोलीवाडा मस्त. पनीर कोलीवाडा, वाव. पनीर कोलीवाडा आणि व्हेज मराठाची जी ग्रेव्ही आहे ती वेगवेगळी लागते. खूप हॉटेलमध्ये जी ग्रेव्ही असते ती सेम लागते, पण व्हेज मराठाची ग्रेव्ही मला खूप जास्त आवडते. खूप छान लागते. आणि स्पायसीनेस पण मीडियम घेतलेला आहे मी. जास्त स्पायसी वगैरे आम्ही भाजी ऑर्डर नाही केली. काजू मसाला जे आहे तो मी चपातीसोबतच खाणार आहे, कारण की चपाती आणि भाकरीसोबतच मस्त लागतो. भाकरी नव्हती यांच्याकडे. पनीर, पनीर कोलीवाडा जास्त दिसायला सुंदर, त्याची चव पण खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे.
व्हेज मराठामध्ये कटलेटसुद्धा आपल्याला एक भेटतो. व्हेज मराठा खूप सुंदर. मित्रांनो, व्हेज मराठा भाजीला माझ्याकडनं रेटिंग आहे 4.9. ॲक्च्युली खूप भारी आहे, रिकमेंडेड आहे. इथं आलं तर एकदा नक्की ट्राय करा. आणि पनीर कोल्हीवाड्याला माझ्याकडनं रेटिंग आहे 4.5. यांचा पनीर कोल्हीवाडा आहे असं खूप चांगलं लागतं, पण मला एवढा काही खास नाही वाटला. तर चला, तर माझ्याकडनं वेट नाही होतं. मी आता खातोय काजू मसाला, आपल्या कोकणातली काजूची भाजी. तर आता चपातीसोबतच खाऊया. खरी मजा तर भाकरीसोबत आहे. काजू घेतलेले आहेत मस्त. काजूची भाजी मला खूप आवडते. वाव, जी ग्रेव्ही आहे काजूची ती खूप छान लागते. पण ते काजू आहेत ते ओले काजू नाहीत, ते ड्रायफ्रूट्समधले काजू टाकलेले आहेत. कोकणी माणसांना लगेच ओळखता येतात ओरिजिनल काजू आणि म्हणजे जे ओले असतात आणि जे ड्रायफ्रूट्सवाले असतात. ते ॲक्च्युली आम्ही एकदा विचारायला हवं होतं की ओले काजू असणार की ड्रायफ्रूटवाले. पण त्यांची ग्रेव्ही खूप छान लागते काजूच्या भाजीची. तर काजूच्या भाजीच्या ग्रेव्हीला माझ्याकडनं रेटिंग आहे 4.6. मस्त लागते. आणि आलात तर काजूची भाजी खायची असेल तर आपल्या कोकणातच खावा. आता मित्रांनो, मी घेतलेला आहे जिरा राईस आणि डाळ तडका. थोडंसं शेवटला भात खाल्लंच पाहिजे, मग मजा कशी येणार. जरा काजूची भाजी मिक्स करतो याच्यात. वा, डाळ तडकाचा जो अरोमा येतो ना खूप भारी येतो. खूप छान. डाळ तडका आणि जिरा राईसचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. तर ऑलमोस्ट माझा पोट पूर्ण भरलेला आहे. तुम्ही पण एकदा जिरा राईस सोबत डाळ तडका नक्की ट्राय करा. वाव, भारी लागतं. तर मस्तपैकी आपल्याला हॉट बॉल दिलेला आहे. हा 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 हा, सगळ्यात भारी ट्रीटमेंट हॉटेलची. मस्त. आता आहे डेझर्टची बारी. मस्त फालुदा मागवलेला आहे आणि एक मलाई फ्रूट कुल्फी मागवलेली आहे. तर चला आता आपण ट्राय करूया. आता मी फालुदा बघा कसला भारी बनवलेला आहे. फालुदा, वा, माझा फेवरेट म्हणजे डेझर्टमध्ये मी खूप काही खाऊ शकतो. तर फालुदा हा बेस्ट ऑप्शन आहे. मलाई कुल्फी तर बघा, याच्यामध्ये मस्त रोज सिरपमध्ये मलाई कुल्फी मिक्स करून दिलेले आहे. भारी. तर हे मलाई कुल्फी पण एक फालुदाच्या व्हरायटीमध्येच येतात. जबरदस्त. त्या फालुदा आणि मलाई कुल्फीला रेटिंग आहे 5पैकी 5. ॲक्च्युली खूप भारी लागते आणि एकदम प्युअर वाटते मला तर चला, मी आता फालुदा संपवतो. सगळं जेवण संपलं नाही तर त्यांनी मस्त पॅकिंग करून दिलं आहे बघा याच्यामध्ये, डब्यामध्ये पार्सल. मित्रांनो, खूप छान जेवण होतं. तर चला, आजचा दिवस खूप छान गेलेला आहे. मस्त मजा आलेली आहे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी. तर तुम्ही महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काय केलं मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि या हॉटेलला आला असाल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. नसेल आला तर एकदा नक्की विजिट करा. तर हा व्हिडिओ आता इथंच एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल लवकर सबस्क्राईब करा. आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.